आणि गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं। त्यामुळे जळगाव सुवर्णनगरीमध्ये आज सोनं खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी बघायला मिळाली। एकंदरीत वर्षभरात सोन्याच्या दरात जवळपास 25 ते 30 हजार रुपयांनी वाढ झाली आहे। आजचे सोन्याचे दर 92,200 रुपये प्रति तोळा तर चांदी 1,05,000 रुपये प्रति किलो आहे आणि सोन्याचे दर सातत्याने वाढत असल्यामुळे काही प्रमाणात ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर सुद्धा बघायला मिळतोय। आज गुढीपाडवा आहे आणि 3.5 मुहूर्तांपैकी महत्त्वाचा मुहूर्त असल्यामुळे सुवर्ण बाजारामध्ये ग्राहकांची आज गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे। सोने खरेदी करणे शुभ मानलं जातं म्हणून आज ग्राहकांनी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र आपण जर बघितलं तर मागच्या वर्षाच्या तुलनेत सोन्याच्या दरामध्ये 20 ते 30 हजार रुपयांची वाढ आपल्याला पाहायला मिळते आहे आणि चांदीच्या दरात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो ट्रेड वॉर सुरू आहे त्याचा हा परिणाम असल्याचं सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितलेलं आहे। आपण जर बघितलं तर सोनं खरेदी करणं शुभ असतं म्हणून आणि लग्नशराई आहे त्यामुळे कुठेतरी सुवर्ण बाजारात मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे। आपल्यासोबत सुवर्ण व्यावसायिक आहेत। दादा काय सांगाल, आज सोने खरेदी करण्यासाठी आपल्याला गर्दी पाहायला मिळते आहे, गुढीपाडवा आहे, काय नेमकी परिस्थिती आहे बाजार? 3.5 मुहूर्तापैकी एक सोने खरेदीचा शुभ मुहूर्त आहे आणि त्याचसोबतच लग्न सराई असल्यामुळे ग्राहकांमध्ये सोने खरेदीचा एक चांगला उत्साह पाहायला मिळतोय। आपल्यासोबत महिला देखील आहेत। आता काय सांगाल, आज गुढीपाडवा आहे, सोने खरेदी करणं शुभ मानलं जातं, काय सर्वप्रथम सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त हा मानला जातो आणि महिलांचा सगळ्यात जवळचा आवडता विषय म्हणजे हा दागिना असतो। तरी भाव जरी वाढलेले असले लगीन सराईची घाई आहे, शुभ मुहूर्त आहे गुढीपाडवा म्हणून आज सर्व लेडीज महिला आज सोने खरेदीसाठी सकाळपासून निघतातच आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुरू असलेला ट्रेड वॉर आणि सोन्याची वाढती मागणी यामुळे सोन्याच्या दरात सातत्याने भाव वाढवत आहे। येत्या वर्षभरामध्ये सोन्याचे भाव हे अजून वाढण्याची शक्यता सुवर्ण व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे। तर सोन्याचे जे दर सातत्याने वाढत आहे यामुळे काहीशी ग्राहकांमध्ये नाराजी असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सचिन गोसावी, पुढारी न्यूज, जळगाव।